सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। आज आपण ज्ञान, संगीत आणि कलेचे दिव्य अवतार असलेल्या सरस्वती देवीला समर्पित काही अत्यंत पूजनीय मंदिरांमधून एक मनोरंजक प्रवास सुरू करत आहोत। तुम्ही आध्यात्मिक साधक असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा केवळ जिज्ञासू असाल, हा शोध समृद्ध करणारा आहे। भारतात आणि भारताबाहेर 1500 हून अधिक मंदिरे असून भक्ती आणि शिकण्याची प्रेरणा देणारी काही प्रसिद्ध मंदिरे जाणून घेऊया। मी एक गुगल मॅप तयार केला आहे ज्यामध्ये भारत आणि परदेशातील 1500 हून अधिक सरस्वती देवी मंदिरांची ठिकाणे दिली आहेत। हा नकाशा आणि 20 प्रसिद्ध सरस्वती देवी मंदिरांची माहिती माझ्या क्षेत्रदानम ब्लॉगमध्ये दिली आहे। वेबलिंक वर्णनात आहे। अरुलमिगू सरस्वती मंदिर कुथनूर तामिळनाडूच्या मयिलादुथुराईपासून 22 किमी अंतरावर आहे। ऐतिहासिकदृष्ट्या अंबलपुरी म्हणून ओळखले जाणारे हे पवित्र स्थळ गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाशी संबंधित समृद्ध लोककथांसाठी पूजनीय आहे। कवी ओट्टाकुथर आणि कंबर यांनी येथे सरस्वती देवीची स्तुती केली। पौर्णिमेच्या रात्री मुलांना मोठ्या संख्येने येथे आणले जाते आणि त्यांच्या जिभेवर ओम हा शब्द लिहिला जातो, मधात काठी बुडवून ठेवली जाते। अशी मुले उत्तम वक्ते, कवी आणि संगीतकार बनतात असे मानले जाते। प्राचीन आणि प्रसिद्ध श्री ज्ञान सरस्वती देवस्थान गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हैदराबाद पासून 240 किमी अंतरावर बसर, तेलंगणा येथे स्थित आहे। बसर येथील मंदिर हे देवी लक्ष्मी आणि काली यांचे निवासस्थान देखील आहे। पौराणिक कथेनुसार वेद व्यास ऋषींनी नदीतून 3 बादल्या वाळू आणली आणि दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 पवित्र त्रिमूर्तींच्या मूर्तींची स्थापना केली। व्यास येथे बराच काळ वास्तव्यास असल्याने या नगराला व्यासपुरी, व्यासार असे नाव पडले व पुढे त्याला बसरा असे नाव पडले। येथे व्यासनिर्मित वाळूच्या मूर्ती पिवळ्या रंगाने सजवून पूजा केली जाते। ही हळद एकट्यानेच खाल्ल्याने तुम्हाला मोठे ज्ञान आणि शहाणपण प्राप्त होईल असा ठाम विश्वास आहे। मंगलोरपासून 100 किमी अंतरावर सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये कर्नाटकातील शृंगेरी येथे तुंगा नदीच्या काठावर 1200 वर्षे जुने श्री शारदंबा मंदिर आहे। स्वतः आदी शंकराने येथे शारदा देवीची पूजा केली आणि 4 पीठांपैकी पहिले पीठ म्हणून ते चिन्हांकित केले। शारदंबा मंदिरातील अधिष्ठाता शारदा देवी चक्रपीठावर विराजमान असून त्यांच्या हाताच्या माथ्यावर एक पोपट बसलेला दिसतो। चंदनापासून बनवलेली पहिली प्रतिमा आदी शंकराचार्यांनी स्थापन केली आणि नंतर 14व्या शतकात त्याची जागा सोनेरी प्रतिमेने घेतली। हे मंदिर केवळ आध्यात्मिक वातावरणासाठीच नव्हे तर वैदिक शिक्षणाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे, जे सर्व ठिकाणाहून ज्ञानाचे साधक आकर्षित करते। श्री मुकांबिका मंदिर कर्नाटकातील कोल्लूर येथे उडुपीपासून 80 किलोमीटर अंतरावर कोडाचद्री शिखराच्या खोयात आहे। आदी शंकराचार्यांनी सांगितलेली मुकांबिका देवी ज्योतिर्लिंगाच्या रूपात आहे जी शक्ती आणि शिव या दोघांचा संयोग करते। आदी पराशक्ती श्री मुकांबिका देवी अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवीच्या 3 रूपांचे प्रतिनिधित्व करते, जे अनुक्रमे शौर्य, संपत्ती आणि ज्ञान आचे प्रतिनिधित्व करते। कोल्लूर मुकांबिका मंदिर हे कर्नाटकातील 7 मुक्ती स्थळांपैकी एक आहे। आख्यायिकेनुसार देवीने मुकासूर राक्षसाचा वध करण्यासाठी त्रिमूर्ती आणि सर्व देवांच्या शक्ती आपल्यात एकत्र केल्या होत्या आणि त्यानंतर ती लिंगात विलीन झाली होती। आदी शंकराचार्यांशी संबंधित आख्यायिकेनुसार देवी सकाळी छोटनिक्कारा मंदिरात निवास करते आणि दुपारपर्यंत मुकांबिका देवी मंदिरात परत येते। केरळच्या एर्नाकुलमपासून 15 किलोमीटर अंतरावर छोटनिक्कारा भगवती मंदिर आहे। मंदिरातील देवी विशेषतः मानसिक आजार आणि विकारांशी संबंधित उपचार शक्तींसाठी ओळखली जाते। राजराजेश्वरी, आदिपराशक्ती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवीची येथे सकाळी सरस्वती, दुपारी लक्ष्मी आणि संध्याकाळी दुर्गा अशा 3 रूपात पूजा केली जाते। भगवतीची सोनेरी रंगाची मूर्ती 4 फूट आहे। उंच, फुले, हार, दागिन्यांनी सजलेले आहे आणि असंख्य दिव्यांनी अंघोळ केली आहे। रुद्राक्षशिला नावाच्या लॅट्रिटमध्ये स्वयंभू असलेल्या या देवतेची पूजा आदी शंकराचार्य आणि विल्वांगल स्वामियार यांसारख्या दैवी आत्म्यांनी केली। श्री मुकांबिका सरस्वती देखील सकाळी मंदिरात उपस्थित असल्याचे मानले जाते। मंदिर तलावाच्या पूर्वेला भद्रकालीची ग्रॅनाइट मूर्ती असलेले किझुक्कावू मंदिर आहे।
येथे भद्रकालीची पूजा केल्याने भक्तांमधील अनिष्ट प्रभाव, मानसिक व्याधी, दुष्ट आत्मा इत्यादींचा नाश होतो असे मानले जाते. केरळचे 1000 वर्षे जुने पानाचिक्काडू दक्षिण मुकांबिका मंदिर कोट्टायमपासून 11 किलोमीटर अंतरावर आहे. येथील 2 वैशिष्ट्ये म्हणजे लता आणि निर्मळ. मूर्तीला झाकून ठेवणार या वेलींची पाने सरस्वती पाने मानली जातात. इथल्या झातून येणारे पाणी देवीच्या चरणांना स्पर्श करून वाहते. उन्हाळ्याच्या पीक टाईममध्येही कधीच कोरडे पडत नाही. तूप समृद्ध झाले. येथून भाविकांना सरस्वती मंथरांचे वाटप केले जाते. या तुपाच्या सेवनाने मुलांची बुद्धिमत्ता आणि शिक्षणाची बुद्धी समृद्ध होते हे खूप चांगले मानले जाते. असे मानले जाते की प्रसिद्ध लेखक ए.आर. राजा वर्मा लहानपणी मूक होते आणि ते आजारातून बाहेर पडले आणि येथील देवीच्या आशीर्वादाने प्रसिद्ध लेखक आणि वक्ते बनले. अजमेरपासून 16 किमी अंतरावर राजस्थानमधील पुष्कर येथे सावित्री देवीचे मंदिर आहे. अजमेर पुष्कराज मध्ये सावित्री मातेचे मंदिर देखील आहे. सावित्री माता मंदिर 1000 मीटर उंच टेकडीवर वसलेले आहे. आख्यायिकेनुसार भगवान ब्रह्माने देवी सावित्रीच्या जागी देवी गायत्रीसोबत बसून यज्ञ केला होता. यामुळे देवी सावित्री संतप्त झाली आणि ती 1000 मीटर उंच रत्नगिरी टेकडीवर विराजमान झाली. सावित्री मातेला पश्चिम बंगालचे लोक कुलदेवी म्हणूनही पूजतात. सावित्री मातेच्या मंदिरात जाण्यासाठी 750 पायऱ्या चढून जावे लागते. रोपवेनेही मंदिरात जाता येते. सावित्री मातेच्या निवासस्थानी गेल्यानंतरच ब्रह्म मंदिराचे दर्शन पूर्ण मानले जाते. कोट्टायमपासून 5 किमी अंतरावर केरळमधील कुमारनल्लूर येथे 2400 वर्षे जुने कुमारनल्लूर देवी मंदिर आहे. हे श्री परशुरामांनी स्थापन केलेल्या केरळमधील 108 भगवती मंदिरांपैकी एक आहे. जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी कुमारनल्लूर देवी मंदिराचे वर्णन भारतातील पंच महाक्षेत्रांपैकी एक म्हणून केले आहे आणि त्यांनी या मंदिराला प्रथम स्थान दिले आहे. अधिष्ठात्री देवी कात्यायनी देवीची सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा आणि वन दुर्गा अशा 5 वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. पहाटेच्या वेळी सरस्वती देवीच्या रूपात तिची पूजा केली जाते. कुमारनल्लूर हे एक प्राचीन सांस्कृतिक केंद्र आहे आणि भगवान परशुरामांनी बनविलेल्या 32 ब्राह्मण ग्रामांपैकी एक आहे. केरळचे शासक सम्राट चेरामन पेरुमल यांच्याशी ही मंदिराची आख्यायिका जोडली गेली आहे. तेलंगणातील कालेश्वरम येथील श्री महासरस्वती मंदिर हे दक्षिण भारतीय काशी म्हणून प्रसिद्ध आहे, जे नद्यांच्या संगमावर स्थित आहे आणि या ठिकाणी भगवान शिव कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी यांचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे, ज्यात एका चौथ्यावर 2 लिंगे आहेत. देवी महासरस्वती मंदिर गोदावरी नदी आणि तिची उपनदी प्राणहिता यांच्या संगमावर वसलेले आहे आणि शिव मंदिर आच्या आवारात आहे. येथे देवी सरस्वतीची अंतर्वहिनी किंवा अदृश्य नदी म्हणून पूजा केली जाते. ही जागा दुसरी काशी म्हणून पूजनीय असून अनेक भाविक आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी पवित्र स्नान आणि तर्पणम करतात. मां शारदा मंदिर मध्य प्रदेशातील मैहर येथे त्रिकुट टेकडीवर आहे आणि जबलपूरपासून 160 किमी अंतरावर आहे. डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी 1063 पायऱ्या आहेत. सध्या तेथे रोपवेची सुविधाही उपलब्ध आहे. माई, आई आणि हार या 2 शब्दांच्या मिश्रणातून मैहर हे नाव तयार झाले आहे. आख्यायिकेनुसार या ठिकाणी सतीच्या छातीचा भाग पडला आणि म्हणून हे देवी पार्वतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. इष्टदैवत माता शरदंबल यांची मूर्ती 5 धातूंपासून बनलेली आहे. तमिळमध्ये आयम्पन आई सर्व दयाळू आहे आणि एका हातात मधाचे भांडे धरून भक्तांना चिन्ह मुद्रा आणि डाव्या हातात पुस्तक दाखवते. नील सरस्वती मंदिर पाटण्यापासून 360 किमी अंतरावर बेलवा, कटिहार येथे आहे. थोर कवी कालिदास यांना येथे ज्ञानप्राप्ती झाली असे म्हटले जाते. प्राचीन सरस्वती मंदिरात महाकाली, महागौरी आणि महासरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शतकानुशतके जुन्या तेजस्वी दगडापासून बनवलेल्या नील सरस्वतीच्या मूर्तीची येथे स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते. दुर्दैवाने 1989 मध्ये चोरट्यांनी प्राचीन 3 मूर्ती चोरून नेल्या असून मंदिर व्यवस्थापनाने त्यांच्या जागी 3 नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पण असे असूनही लोकांचा विश्वास कमी झालेला नाही. शक्तीपीठ म्हणूनही या ठिकाणाची ओळख आहे. अन्नपाणी घेता अनेक दिवस धरणे धरून राहणाऱ्या भाविकांनी आईला मनोकामना पूर्ण करण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करून प्राचीन सरस्वती मंदिरात निदर्शने करण्याची प्राचीन प्रथा आहे.
हैदराबाद पासून 50 किमी अंतरावर तेलंगणामध्ये दरी आणि अनोखी खडक रचना असलेल्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर वारगल टेकडीच्या माथ्यावर नुकतेच बांधलेले श्री विद्या सरस्वती शनी मंदिर आहे. देवी गर्भगृहात पांढऱ्या हंसावर विराजमान आहे. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आहे. 4 हात आहेत. वीणा वाजवताना दिसतात आणि स्फटिक माला आणि धर्मग्रंथ हातात घेतात. तसेच मुकुट, अलंकार आणि हार घालून ती सुशोभित करण्यात आली आहे. तिच्या पायाखाली पवित्र श्रीचक्र आहे, ज्यासाठी नियमित कुंकुमार्चन केले जाते. मंदिरासमोर सरस्वतीची भव्य व उल्लेखनीय मूर्ती उभी असून पायऱ्या चढून शकणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्भगृह 3ऱ्या मजल्याच्या जवळपास समतुल्य पातळीवर आहे. दक्षिण मूकांबिका मंदिर हे एर्नाकुलमपासून 28 किमी अंतरावर केरळमधील उत्तर परावूर येथे असलेले एक प्रसिद्ध देवी सरस्वती मंदिर आहे. देवी बाला परमेश्वरी एका सुंदर कमळ कुंडाच्या मधोमध आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे कषाय निवेद्यम, ज्याला मूकांबिका कषायम देखील म्हणतात, पारंपरिक पद्धतीने औषधी वनस्पतींपासून तयार केले जाते आणि बुद्धी वाढविण्यासाठी पवित्र औषध मानले जाते. असे मानले जाते की हे कषायम केल्याने मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता सुधारेल. हजारो लहान मुलांना तांदळावर, जिभेवर किंवा वाळूवर सोनेरी अंगठीने हरिश्री हा शब्द लिहायला लावून अक्षरांच्या दुनियेत प्रवेश दिला जातो. सरस्वती मंदिर, शारदापीठ, नवी दिल्लीपासून 200 किमी अंतरावर बिट्स, पिलानी, राजस्थान येथे स्थित आहे. शारदापीठ हे 1959 साली बांधलेले एक भव्य पांढरे संगमरवरी मंदिर आहे. 20व्या शतकातील या आधुनिक मंदिरात स्थापत्य सुसंवाद विणला गेला आहे. मंदिराच्या भिंतींना सजलेल्या संत तसेच शास्त्रज्ञांच्या आकृत्या यात अध्यात्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही जपान, इंडोनेशिया, बर्मा, कंबोडिया, नेपाळ, थायलंड, तिबेट ई ठिकाणी सरस्वती देवीची मंदिरे आहेत. जपानमध्ये 15हून अधिक बेंझायतेन, हिंदू समतुल्य मा सरस्वती मंदिरे आहेत. एनोशिमा, इत्सुकुशिमा आणि चिकुबुशिमा हे 3 सर्वात महत्त्वाचे बेंटेन जिंजा आहेत. जपानमध्ये बेंटेन सहसा एक सुंदर स्त्री म्हणून दाखवली जाते. चीनी अभिजात वर्गाचे कपडे परिधान केलेली, बिवा, एक प्रकारची ल्यूट वाजवणारी आणि दागिनेदार मुकुट परिधान केलेली एक सुंदर स्त्री, ती संगीत, सुसंस्कृत शिक्षण आणि मनोरंजनाशी संबंधित कलांची तसेच नदी आणि पाण्याची देवी आहे. इनोकाशिरा बेंझाटेन जपानच्या टोकियो मधील इनोकाशिरा पार्कमध्ये स्थित आहे. इनोकाशिरा बेंझाटेनची मुख्य प्रतिमा म्हणजे 8 भुजा असलेली बसलेली मूर्ती, प्रत्येकाकडे एक तलवार, धनुष्यबाण आणि एक भाला आहे, जो नेहमीच सामर्थ्यशाली शक्तीने आणि दयाळू अंतःकरणाने आपले रक्षण करतो. एनोशिमा बेंझाटेन ही जपानी बौद्ध देवी आहे, ज्याचा उगम हिंदू देवी सरस्वतीमध्ये झाला आहे. हिंदू परंपरेत सरस्वती वीणा हे वाद्य धारण करते आणि जपानी आवृत्ती बेंझाटेन देखील बिवा, पारंपरिक जपानी ल्यूट धारण करते. या बेटावर 5 डोक्याच्या अजगराची दंतकथा आहे. आजूबाजूच्या परिसरातील त्रासाला अजगर जबाबदार होता आणि शेवटी परोपकारी देवी बेंझाटेन अजगराचा राग शांत करण्यासाठी वरून आली. झेनियाराई बेंझाटेन उगाफुकू मंदिर, जे केवळ झेनियाराई बेंटेन या नावाने ओळखले जाते, हे जपानमधील कानागावा प्रांतातील कामाकुरा, कानागावा मधील शिंटो मंदिर आहे. लहान आकार असूनही हे कामाकुरा, कानागावा प्रांतातील सुरुगाओका हाचिमनगू नंतर दुसरे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. झेनियाराई बेंझाटेन पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे कारण त्याच्या गुहेतील झ्याचे पाणी त्यात धुतलेले पैसे गुणाकार करण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते. इंडोनेशिया सरस्वती मंदिर उबुड, काबुपट्टेन ग्यान्यार, बाली इंडोनेशिया येथे जकार्तापासून 1180 किमी, सुरबायापासून 428 किमी अंतरावर आहे. बालीमधील केकाक नृत्य पाहण्यासाठी उबुड हे एक उत्तम ठिकाण आहे. या मंदिरात गुलाबी कमळाच्या फुलांचा मोठा तलाव आणि व्यवस्थित व्यवस्था केलेले वॉटर पार्क आहे. मंदिराच्या सर्वात पवित्र, ईशान्य दिशेला पद्मासन मंदिर आहे. या पद्मासनाचा पाया ब्रह्मांडीय कासवाच्या पारस कोरीव कामांनी सजलेला आहे आणि अनेक नाग, हे राक्षसांच्या, भूर, जगाचे प्रतिनिधित्व करतात. पद्मासनाच्या सर्वात वरच्या भागावर एक सोनेरी रिकामे सिंहासन आहे, जे बाली हिंदू पंथातील सर्वोच्च देवता असिंत्याच्या प्रतिमेने सजवलेले आहे. नील सरस्वती मंदिर लाजिमपत, काठमांडू, नेपाळ येथे आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. सरस्वतीच्या या मूर्तींच्या हातात वीणा, पुस्तके आणि हार असल्याचे दिसून येते.
या मूर्तीला बौद्धांनी मंजुश्री आणि हिंदूंनी सरस्वती म्हणून पूजा केली आहे. नील सरस्वती तारा देवीच्या रूपांपैकी एक आहे. 10 दशमहाविद्या देवींपैकी एक. सरस्वती मंदिरे शतकानुशतके अस्तित्वात आहेत, परंतु निसर्गाच्या कृत्यांमुळे आणि आक्रमणकर्त्यांच्या विनाशामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. काही प्राचीन मंदिरांचा तपशील असा: उत्तराखंडमधील बद्रीनाथ पासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर माना गावाजवळ असलेले माता सरस्वती मंदिर. असे मानले जाते की देवी सरस्वती प्रथम येथे प्रकट झाली होती, म्हणूनच याला सरस्वतीची जन्मभूमी असेही म्हटले जाते. येथे सरस्वती नदीचा काल्प प्रवाह डोंगराच्या मध्यभागी उगम पावतो. या उगमस्थानी सरस्वती देवीचे छोटेसे मंदिर आहे. उत्तराखंडमधील या दिव्य स्थानावरूनच पांडवांनी स्वर्गात प्रवास केला. तसेच महर्षी वेदव्यासजींनी याच ठिकाणी महाभारताची रचना केली होती. काश्मीर सरस्वती मंदिर काश्मीर सीमेवरील शारदा पीठ. हे मंदिर एकेकाळी वैदिक कार्ये, धर्मग्रंथ आणि भाष्ये यांच्या उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र मानले जात होते. याला 5000 वर्षांहून अधिक भारतीय वारशाचा मोठा इतिहास आहे. काश्मीर सरस्वती मंदिर हे शक्तिपीठ मानले जाते, जिथे सती देवीचा उजवा हात या ठिकाणी पडला होता. सध्या मंदिराचे केवळ भग्नावशेष आहेत. याच मंदिरात जगद्गुरू आदी शंकराचार्यांना सर्वज्ञान पीठावर बसण्याचा अधिकार मिळाला. शारदा प्रतिमा. शृंगेरी शारदंबा मंदिरातील चंदनापासून बनवलेली चंदनाची निर्मिती शंकराचार्यांनी येथून घेतल्याचे सांगितले जाते. वैष्णव संत स्वामी रामानुज यांनी श्रीरंगमहून प्रवास करून येथे जतन केलेल्या ब्रह्मसूत्रांवरील बोधानाच्या वृत्तीचा उल्लेख केला आणि त्यानंतर ब्रह्मसूत्रे, श्री श्याम यावर आपले भाष्य लिहिण्याचे काम सुरू केले. भोजशाळेतील प्राचीन सरस्वती मंदिर इंदूरपासून 65 किमी अंतरावर धार, मध्य प्रदेश येथे आहे. परमार घराण्यातील राजा भोज, जो सरस्वती देवीचा परमभक्त होता, त्याने IS 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे पुढे भोजशाळा म्हणून ओळखले जाऊ लागले. अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा पाडली आणि नंतर दिलावर खान गौरी आणि महमूद शाह खिलजी यांनी भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. सध्या पुरातत्व विभागाकडे आहे. या भव्य मंदिरांमधून आपला प्रवास संपवताना हे स्पष्ट होते की देवी सरस्वतीचा वारसा असंख्य भक्तांना आणि ज्ञानसाधकांना प्रेरणा देत आहे. प्रार्थनेने गजबजलेल्या प्राचीन दगडांपासून ते शिक्षणाची जोपासना करणाऱ्या आधुनिक अभयारण्यांपर्यंत प्रत्येक मंदिर भक्ती आणि शहाणपणाची कहाणी सांगते. आज आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. पवित्र मंदिरांच्या अधिक ज्ञानवर्धक शोधासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.